नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी व्हॅकन्सी असणार आहे मित्रांनो, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन कडून व्हॅकन्सी निघालेली आहे. त्यासाठी जे पद असणार आहे मित्रांनो, सायंटिस्ट बी DRDO साठी व्हॅकन्सी असणार आहे. सायंटिस्ट इंजिनियर बी ADA साठी व्हॅकन्सी असणार आहे आणि इनकरेक्ट पोस्ट असणार आहे सायंटिस्ट बी साठी. एकूण इथे आपल्याला जी व्हॅकन्सी असणार आहे 152 पदांसाठी इथे भरती निघालेली आहे. त्यासाठी आपल्याला इथे संपूर्ण माहिती मी देणार तुमच्यासमोर, कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या ठिकाणी व्हॅकन्सी असणार आहे, पगार किती असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, कोणत्या प्रकारची इथे भरती असणार आहे. ओके, तर आपल्याला इथं अप्लाय करण्यासाठी BE BTech वाले इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. आणि फर्स्ट क्लास पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री वाले पण अप्लाय करू शकता. आता आपल्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. तो व्हिडिओ आपल्याला संपूर्ण व्हिडिओ बघून घ्यायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टावर, फेसबुक आयडीवर फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओ. आता ही जी वॅकन्सी असणार, रिक्वायरमेंट जे असणार आहे, असिस्टंट सेंटर RAC कडून इथे वॅकन्सी निघाली. DRDO करता लखनौ रोड, तिरमपूरसाठी दिल्ली करता. ॲड्रेस नंबर असणार आहे इथे 156 नंबरची ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे. डायरेक्ट रिक्वायरमेंट असणार आहे. सायंटिस्ट बी आपले पोस्ट असणार आहे याच्यामध्ये. इन DRDO आणि अदर एस्टॅब्लिशमेंट इथं मिनिस्ट्री ऑफ डिफेन्ससाठी वॅकन्सी असणार आहे. टोटल ऑफ इथे 152 पदांसाठी इथे वॅकन्सी निघालेली. त्याच्यामध्ये सायंटिस्ट बी DRDO साठी 127 वॅकन्सी, सायंटिस्ट इंजिनियर बी ADA साठी 9 वॅकन्सी असणार आहे आणि इनकरेक्ट पोस्ट असणार आहे 16 वॅकन्सी. ओके, इथं ऑनलाईन पद्धतीने आपल्याला मॅन्डेटरी अप्लाय करण्यासाठी याची नोटिफिकेशन आल्यापासून 21 दिवसापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके ओके, आता याच्यामध्ये संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. आता याच्यामध्ये RAC कडून इन्व्हाइट केले जाणारे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग पोस्ट आणि पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग सायंटिस्ट इन्क्लुडिंग स्टुडंट अप्लाय करू शकता. अपिअरिंग वाले पण, ओके, फायनल सेमिस्टर वाले पण अप्लाय करू शकता. त्यासाठी त्यांची वेबसाईट दिलेली आहे RAC.gov.in. या वेबसाईटवर रिक्वायरमेंट पोस्ट आहे आपल्याला सायंटिस्ट बी डिफेन्स रिसर्च और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO मध्ये आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी. ओके, त्याच्यानंतर आपल्याला सायंटिस्ट बी साठी वेगळ्या वॅकन्सी असतात, वेगळ्या डिपार्टमेंट करता. ओके, मिनिस्ट्री ऑफ दिल्ली करता वगैरे, CME करता. ओके, अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हेडक्वार्टर करता. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला याची सॅलरी जी असणार आपल्याला इथं लेवल 10 असणार आहे, 7 CPU. मॅक्झिमम आपल्याला सॅलरी असणार, मॅट्रिक्स सॅलरी असणार, स्टार्टिंग बेसिक पे 56,100 पासून आपल्याला स्टार्टिंग सॅलरी असणार. टोटल एम्प्लॉयमेंट साठी HRA वगैरे मिळून आपल्याला 1,00,000च्या वरती आपल्याला इथं सॅलरी बघायला मिळते याच्यामध्ये आर्म फोर्स सर्व्हिससाठी. ओके, सिलेक्शन झाल्यानंतर DRDO इस्टॅब्लिशमेंट करून. ओके, तर DRDO कडून आपल्याला हे जे असणार आहे प्राईम डिफेन्स अँड RDO ऑर्गनायझेशन, याच्यासाठी आपल्याला ग्रुप ची ग्रॅज्युएटेड पोस्ट असणार आहे मित्रांनो. ग्रुप ची ग्रॅज्युएटेड पोस्ट म्हणजे तुम्हाला इथं चांगली अपॉर्च्युनिटी ग्रॅज्युएट पोस्ट मध्ये काम करण्यासाठी. ADA करता पण इथं ग्रॅज्युएट पोस्ट असणार आहे सगळ्यांकरता. ओके, आता पुढे जाऊया मित्रांनो. आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी कामं असणार आहे इथं दिलेले आहे. ओके, डिपार्टमेंट वगैरे आपण चेक करू शकता. आता आपण सब्जेक्ट बघूया. इथं सब्जेक्ट कोणकोणते असणार आहे त्यामध्ये. सब्जेक्ट अँड डिसिप्लिन, ऑर्गनायझेशन. ओके, त्यानंतर वॅकन्सीज, एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. आपल्या क्वालिफिकेशन डिग्री कोणत्या प्रकारे झाले पाहिजे इथं दिलेलं आहे इंजिनिअरिंग डिग्री. ओके, इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन इंजिनिअरिंग साठी इथं DRDO करता इथं 35 वॅकन्सी असणार आहे. ADA करता 3 वॅकन्सी असणार आहे आणि WESE करता 2 वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला फर्स्ट क्लास इथं बॅचलर डिग्री पाहिजे आपल्याला इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये, तरच आपण अप्लाय करू शकतो. आणि गेट क्वालिफाय असणे गरजेचं आहे मित्रांनो. आपली इथं स्ट्रीम वगैरे बघू शकता, इंजिनिअरिंगमध्ये कोणत्या डिसिप्लिन वाले ते अप्लाय करू शकता. ओके, त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरसाठी वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला DRDO साठी 33 वॅकन्सी, 33 वॅकन्सी असणार आहे. ADA साठी इथं 1 वॅकन्सी असणार आहे. ओके, याच्यामध्ये पण आपल्याला फर्स्ट क्लास पास असणं गरजेचं आहे. बॅचलर डिग्री इंजिनिअरिंग वाले, टेक्नॉलॉजी मेकॅनिकल वाले अप्लाय करू शकता. ओके, गेट क्वालिफाय असणे गरजेचं आहे. तुमची स्ट्रीम इथं बघू शकता तुम्ही. ओके, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग साठी वॅकन्सी. DRDO करता 29 वॅकन्सी, ADA साठी 3 वॅकन्सी, CME पुणे करता इथे 1 वॅकन्सी असणार आहे. WESE करता 1 वॅकन्सी असणार. याच्यामध्ये पण आपल्याला फर्स्ट क्लास पास असणे गरजेचं आहे. इंजिनिअरिंग डिप्लोमा वाले इथं अप्लाय करू शकता. गेट स्कोर आपल्याला इथं पाहिजे, गेट क्वालिफिकेशन. ओके, आपली स्ट्रीम असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 4 नंबरला वॅकन्सी जी असणार आहे, इलेक्ट्रिकल इंजिनियर. DRDO करता 6 वॅकन्सी असणार आहे. CME करता इथे 1 वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये क्वालिफिकेशन आपल्याला फर्स्ट क्लास पास असणे गरजेचं आहे. बॅचलर डिग्री इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वाले व टेक्नॉलॉजी वाले अप्लाय करू शकता. ओके, गेट क्वालिफाय असणे गरजेचं आहे याच्यासाठी पण आपल्याला. त्याच्यानंतर मटेरियल इंजिनियर, मटेरियल सायन्स इंजिनियर आणि
मॅथमॅटिकल इंजिनिअरसाठी वेकेन्सी असणार आहे, DRDO साठी 4 वेकेन्सी, EDA साठी 2 वेकेन्सी असणार आहे, 1 वेकेन्सी असणार सॉरी. याच्यामध्ये पण आपल्याला फर्स्ट क्लास बॅचलर डिग्रीवाले पासवाले इथं अप्लाय करू शकता आणि आपल्याला इथं गेट क्वालिफाय असणे गरजेचं असणार आहे, आपली स्ट्रीम असणार आहे याच्यामध्ये. ओके, फिजिक्ससाठी इथं वेकेन्सी असणार आहे. टोटल इथं आपल्याला वेकेन्सी जी बघायला मिळते 4 वेकेन्सी असणार आहे DRDO साठी. क्वालिफिकेशन आपल्याला फर्स्ट क्लास मास्टर डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. त्यासाठी आपल्याला इथं फिजिक्स वाले इथं अप्लाय होता, गेट क्वालिफाय असणं गरजेचं आहे. आपल्याला फिजिक्स आपल्या इथं सब्जेक्ट पाहिजे मित्रांनो, आपली स्ट्रीम असणार आहे. केमिस्ट्री साठी वेकेन्सी असणार DRDO साठी इथं टोटल ऑफ 3 वेकेन्सी असणार आहे. क्वालिफिकेशन मास्टर डिग्रीवाले अप्लाय करण्यासाठी डिसिप्लिन आपलं केमिस्ट्रीचं असलं पाहिजे मित्रांनो, गेट क्वालिफाय असलेले पाहिजे आपण. ओके, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. केमिकल इंजिनिअरसाठी वेकेन्सी असणार आहे 3 वेकेन्सी असणार आहे. याच्यामध्ये पण आपल्याला बॅचलर डिग्री पाहिजे आहे केमिकल इंजिनिअरिंग मध्ये. ओके, आपला गेट क्वालिफाय असणं गरजेचं असणार आहे याच्यामध्ये पण. ओके, त्याच्यानंतर आपल्याला एरोनॉटिकल एरोस्पेस इंजिनिअरिंगसाठी DRDO साठी 5 वेकेन्सी, EDA साठी 1 वेकेन्सी असणार आहे. फर्स्ट क्लास बॅचलर डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता आणि आपल्याला याच्यामध्ये आपल्याला गेट क्वालिफाय असणं गरजेचं असणार आहे. ओके, याच्यामध्ये संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. आणि आपल्याला याच्यानंतर आपल्याला मॅथमॅटिक्स करता वेकेन्सी असणार आहे. DRDO करता 2 वेकेन्सी, CME करता 1 वेकेन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन फर्स्ट क्लास मास्टर डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता आणि गेट क्वालिफाय असणं गरजेचं असणार आहे याच्यामध्ये. ओके, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी वेकेन्सी, DRDO साठी 1 वेकेन्सी, क्वालिफिकेशन असणारे बॅचलर डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. सिव्हिलवाले आणि गेट क्वालिफिकेशनवाले अप्लाय करू शकता. टोटल ऑफ इथं इथं क्वालिफिकेशन दिलेले गेट क्वालिफाय वाले. ओके, बायोमेडिकल इंजिनिअरिंगसाठी DRDO करता 2 वेकेन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला बॅचलर डिग्री पाहिजे बायोमेडिकलमध्ये आणि गेट क्वालिफाय पाहिजे, तर आपण इथं अप्लाय करू शकतो. एंटोमोटोलॉजीसाठी AFMC साठी इथे 1 वेकेन्सी असणार आहे. याच्यामध्ये मास्टर डिग्री पाहिजे आपल्याला, याच्यामध्ये गेट क्वालिफाय पाहिजे, तर आपण इथं अप्लाय करू शकता. बायो सायंटिस्टसाठी AFMC साठी 1 वेकेन्सी असणार आहे. याच्यामध्ये मास्टर डिग्री पाहिजे, गेट क्वालिफाय पाहिजे, तर आपण अप्लाय करू शकतो. ओके, त्यानंतर आपल्याला इथं फिजिली केमिकलसाठी वेकेन्सी असणार आहे. क्लिनिकलसाठी वेकेन्सी असणार आहे. AFMC साठी ते 1 वेकेन्सी असणार आहे. मास्टर डिग्री वाले इथं अप्लाय करू शकता, गेट क्वालिफाय वाले अप्लाय करू शकता. ओके, त्यानंतर आपल्याला जालंधर जालंधरसाठी जर वेकेन्सी असणार आहे. याच्यात AFSB करता आणि वेकेन्सी 7 वेकेन्सी असणार टोटल. याच्यामध्ये पण मास्टर डिग्रीवाले अप्लाय करू शकता. ओके, गेट क्वालिफाय पाहिजे आहे. अशा पद्धतीने इथं संपूर्ण इथं पॅरेग्राफ दिलेला आहे, कोणत्या प्रकारे किती वेकेन्सी असणार आहे, कोणत्या विभागात तरी आपण वाचू शकतो. ओके, आपल्याला इथं मित्रांनो स्टुडंट अपेअरिंग वाले पण अप्लाय करू शकता. फायनल सेमिस्टरला जे असेल ते पण इथं अप्लाय करू शकता. 31 जुलै 2025 पर्यंत आपलं डिग्री सर्टिफिकेशन आला येऊन जायला पाहिजे आपल्याला, असं त्यांचं म्हणायचं आहे. ओके, 60% आपल्याला पाहिजे याच्यामध्ये. फर्स्ट क्लास डिग्री 60% आपल्याला असाल तर अप्लाय करू शकतो. ST बॅकलॉग वगैरेचे वेकेन्सी वगैरे सांगितले गेले संपूर्ण माहिती. एज लिमिट जी असणार आहे अनरिझर्व कॅटेगरीसाठी UREW साठी 35 वर्षापर्यंत, OBC करता 38 वर्षापर्यंत, SC कॅन्डिडेट करता 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ओके, याच्यामध्ये 5 वर्षाची सूट असणार आहे आपल्याला याच्यामध्ये. SSC कॅन्डिडेटला वगैरे इथे दिलेलं आहे बद्दल माहिती वगैरे. ओके, हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला यांची RSC.gov.in वेबसाईटवरून अप्लाय करायचं, ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला इथं वेबसाईट वगैरे दिलेलं आहे. इंडियन सिटीजन इथं अप्लाय करू शकता. ओके, ऍप्लिकेशन मोड आपल्याला असणारे पेमेंट फी आपल्याला भरून टाकायची 100 रुपये असणार आहे फक्त. SC ST PWD करता कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला स्क्रीनिंग वगैरे आपल्याला दिलेलं आहे, पॅरामीटर दिलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण NOC बद्दल माहिती दिलेली आहे, डॉक्युमेंट बद्दल माहिती दिलेली आहे. ओके, त्यानंतर आपल्या दिव्यांगसाठी तर माहिती दिलेली आहे, व्हेरिफिकेशन गेट स्कोरसाठी, सिलेक्शन प्रोसेस कसं असणार आहे, ग्रुपेचं सिलेक्शन क्रायटेरिया काय असणार आहे. ओके, हाऊ टू अप्लाय कसे करायचे, डॉक्युमेंट कोणकोणते असणार आहे, अपलोड करायचे आहे. 100 KB ते 500 KB संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. अप्लाय करायची शेवटची तारीख असणार 4 जुलै 2025 पर्यंत आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर तिच्या क्युरी नंबर दिलेला आहे, याच्यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा त्यांना मेल करू शकता मित्रांनो. ओके, तर तुम्हाला याचा काही डाऊट असेल तर डॉक्युमेंट कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन तिथे जाऊन अप्लाय करून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे व्हिडिओला. ओके,
आणि आपल्याला जी PDF फाईल पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला फॉलो करायला विसरू नका आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप इंस्टा आयडी फेसबुक आयडीला. ओके, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली मित्रांनो. ओके, ते डेली अपडेट वगैरे पण देत असतो. तर जास्तीत जास्त मित्रपरिवारापर्यंत शेअर करायचं आहे व्हिडिओला. चॅनलला फॉलो करून ठेवायचं आहे. भेटूया आपण आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.